आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या अद्भुत आणि जीवनदायी नावात सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की मिसरवर बेडूक, उवा आणि माशांची संकटे आली, पण तरीही फारोने आपले हृदय कठोर ठेवले. देव वारंवार चेतावणी देत होता, पण फारो देवाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करीत होता. आज आपण पाहणार आहोत की मिसरवर आणखी गंभीर संकटे येतात. प्राण्यांवर रोग येतो, लोकांच्या शरीरावर फोडे येतात आणि त्यानंतर भयंकर गारपीट होते. या सर्व घटनांमधून देव आपले सामर्थ्य स्पष्टपणे प्रगट करतो. तो दाखवतो की संपूर्ण पृथ्वीवर त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही. तसेच या अध्यायात आपण पाहतो की काही मिस्री लोक देवाच्या इशाऱ्यावर विश्वास ठेवतात आणि स्वतःचे संरक्षण करतात. यामधून आपण शिकतो की देव न्याय करीत असतानाही लोकांना पश्चाताप आणि विश्वासासाठी संधी देतो. तर चला, आजच्या वचनातून आपण देवाच्या न्यायाबरोबरच त्याच्या दयेचा आणि चेतावणीकडे लक्ष देणाऱ्या महत्त्वाचा अभ्यास करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण निर्गम याच्या 8व्या अध्यायापर्यंत अध्ययन संपविले आहे. आज आपण पुढे जात असताना निर्गम याच्या 9व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय 5वी पिढा, मरीची पिढा. दुसरा विषय 6वी पिढा, गळवांची पिढा. आणि तिसरा विषय 7वी पिढा, गारांची पिढा. देव अजूनही फारोच्या हट्टी मनाशी आणि त्याच्या लोकांशी व्यवहार करीत आहे. जोपर्यंत फारो प्रभू देवाचा प्रतिकार करत राहील तोपर्यंत मिसर देशावर आणि तेथील लोकांवर पीडा येत राहणार. या अध्यायापर्यंत आपल्याला असे सांगण्यात आले आहे की फारोने स्वतःचे मन कठीण केले आणि आता मात्र आपल्याला असे सांगितले जात आहे की देवाने फारोचे मन कठीण केले. परमेश्वर देवाला ओळखण्यास आणि त्याच्या इच्छेचे पालन करण्यास फारोने केलेला सततचा नकार, यामुळे देवाच्या संहारक शक्तीचा प्रत्यय त्याला आला आहे. देवाला आपल्यावर आशीर्वादांची वृष्टी करायची आहे आणि आपले तारण करायचे आहे, पण आपला नकार त्या आशीर्वादांचे रूपांतर शापामध्ये करू शकतो. फारोच्या बाबतीतही नेमके हेच घडले आहे. आता आपण 5वी पिढा म्हणजे मरीची पिढा थोडक्यात अभ्यासणार आहोत. आपण वाचणार आहोत निर्गमाचा 9वा अध्याय आणि पहिली 7 वचने. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, फारोकडे जाऊन सांग, इब्रियांचा देव परमेश्वर असे सांगतो की माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यांना जाऊ द्यावे. तू त्यांना जाऊ देणार नाहीस आणि त्यांना अजूनही अडवून ठेवशील. तर पहा, घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे, शेरडे, मेंढरे ही जी तुझी जनावरे रानात आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल, भयंकर मरी उद्भवेल. इस्रायलाची गुरेढोरे आणि मिस्र्यांची गुरेढोरे यांच्यामध्ये परमेश्वर भेद राखील. इस्रायल लोकांचे एकही जनावर मरायचे नाही. मग परमेश्वराने वेळ ठरविली आणि म्हटले, उद्या परमेश्वर या देशात ही गोष्ट करील. दुसऱ्या दिवशी परमेश्वराने ही गोष्ट केली आणि मिसर देशातील सर्व जनावरे मेली. तथापि इस्रायल लोकांच्या जनावरांपैकी एकही मेले नाही. फारोने माणसे पाठवली तर पहा, इस्रायल लोकांच्या जनावरांपैकी एकही मेले नव्हते. तथापि फारोचे मन कठीणच राहिले आणि त्याने लोकांना जाऊ दिले नाही. कोणालाही असे वाटेल की आता तरी फारो प्रभावित झाला असेल आणि त्याने इस्रायलच्या लोकांना जाऊ दिले असेल. मात्र ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे की या पिढेमध्ये खुद्द देवाचाच सहभाग आहे आणि तोच या राजाचा व त्याच्या लोकांचा समाचार घेत आहे. तुम्ही जर कधी पिरॅमिड्सना भेट दिली तर तिथे अक्षरशः शेकडो बैल आदराने शवपेटिकांमध्ये दफन केलेले आढळतील. पुरातत्वशास्त्रज्ञांनी नुकतेच त्याचे उत्खनन करण्यास सुरुवात केली आहे. मिसर देशात एपिसची उपासना केली जात असे. मिसर देशात बांधलेले दुसरे सर्वात मोठे मंदिर मेम्फिस या ठिकाणी होते आणि ते एपिस
या काळ्या बैलाची उपासना करण्यासाठी बांधले होते. एपिस हा मेम्फिसच्या ताह या देवतेचा अवतार मानला जात असे. चंद्राच्या किरणातून जन्मलेला एपिस अनेक वैशिष्ट्यांनी ओळखला जात असे. जुन्या एपिसच्या मृत्यूनंतर नेहमीच नवीन एपिसचा जन्म होतो असा विश्वास होता. मृत बैलावर ममीकरण करून त्याला मेम्फिसमध्ये दफन केले जात असे. त्यानंतर त्याचा आत्मा ओसिरिस एपिस म्हणून परलोकात जात असे. तुम्ही असे म्हणू शकता की येथे जे काही चालले होते ती एका रोगिष्ट पशूची उपासना होती. हे पाहून देव नक्कीच हसला असेल. मिस्री लोकांवर तसेच इस्रायल लोकांवरही ज्याचे इतके जबरदस्त वर्चस्व होते त्या विग्रह उपासनेच्या या भयानक आणि थरकाप उडवणाऱ्या प्रथेविरुद्ध देव आपला न्याय अंमलात आणत आहे. इस्रायल लोक देखील विग्रह उपासनेकडे वळले होते हे आपण पुढे पाहणारच आहोत. आता आपण 6वी पिढा म्हणजे गळवांची पिढा थोडक्यात अभ्यासणार आहोत. यावेळेस आपण वाचूया निर्गमनाचा 9वा अध्याय आणि 8 ते 10 ही वचने. नंतर परमेश्वराने मोशे आणि अहरोन यांना सांगितले की भट्टीतली ओंजळभर राख घेऊन मोशेने फारोच्या समक्ष आकाशाकडे उधळावी. मग तिचा दुराळा होऊन मिसर देशभर पसरेल आणि सगळ्या मिसर देशातील माणसे व गुरे यांना त्यामुळे फोड येऊन गळवे होतील. ते भट्टीतली राख घेऊन फारोपुढे उभे राहिले. मोशेने ती आकाशाकडे उधळली तेव्हा तिच्या योगे माणसे व गुरे यांना फोड येऊन गळवे झाली. हा केवळ एक अंदाज आहे, पण कदाचित ही पीडा फारोच्या समोरच सुरू झाली असावी आणि फोड येणारा पहिला माणूस कदाचित फारोच असावा. पुढं आपण जाऊया. 11वं वचन आपण वाचूया. गळवांमुळे जादूगारांना मोशे पुढे उभे राहावे ना, कारण जादूगार आणि सर्व मिस्री लोक यांना गळवे आली होती. फारो नेहमी आपल्यासोबत त्याचे जादूगार किंवा ज्ञानी पुरुष ठेवत असे, जे त्याला सल्ला देत असत. ते पहिल्या 3 पिढा आणि चमत्कारांची पुनरावृत्ती करू शकले. बाकीच्या पिढांची पुनरावृत्ती ते करू शकले नाहीत. आणि आता या न्यायात त्यांना सुद्धा गळवे आली आहेत. आपण कल्पना करू शकतो की ते कदाचित घाईघाईने तेथून निघून गेले असावेत. पहिल्यांदाच देव माणसांवर तसेच जनावरांवर न्याय आणत आहे. तो माणसाच्या भौतिक देहाला पीडा देत आहे. मिसर देशातील मंदिरांमध्ये सेवा करणारे पुजारी शुद्ध असायला हवे होते. त्यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे फोड किंवा आजार असू शकत नव्हता. अचानक त्यांच्या अंगावर गळवे आल्याने ते अशुद्ध होतात आणि ते मंदिरांमध्ये सेवा करण्यास अयोग्य ठरतात. त्यामुळे मिस्रातील सर्व खोट्या उपासनेला पूर्ण विराम लागतो. मिसर देशाची राजधानी मेम्फिस या शहराचे अवशेष आता जवळजवळ पूर्णपणे नष्ट झाले आहेत. तरीही त्या महान शहराचा विस्तार किती प्रचंड होता याची पुरातत्व शास्त्रज्ञांना काही प्रमाणात कल्पना आहे. एका मुख्य रस्त्याच्या दुतर्फा आणि दुसऱ्या रस्त्याच्या दुतर्फा सर्वत्र एकामागून एक अशी केवळ मंदिरेच उभी होती. मेम्फिसमध्ये 1000हून अधिक मंदिरे होती आणि त्यातील प्रत्येक मंदिरात याजक सेवा करत असत. गळवांच्या पिढेमुळे या मंदिरांमधील दैनंदिन उपासनांवर काय परिणाम झाला असेल याची आपण कल्पना करू शकतो. सर्व उपासना मंदावल्या आणि अखेरीस पूर्णपणे ठप्प पडल्या. सर्व तेजोमय प्रकाश देणारे दिवे विझून गेले. मिसर देशाची परिस्थिती अत्यंत बिकट होती. खोट्या धर्माच्या उपासना पूर्णपणे ठप्प झाल्या होत्या. प्रत्येकाच्या अंगावर गळवे आली होती. याजक मंदिरांमध्ये सेवा करू शकत नव्हते. मंदिरांवर कदाचित आजारपणामुळे बंद अशा पाट्या लावण्यात आल्या असाव्यात. अशाच प्रकारची परिस्थिती कोविडच्या काळात देखील जगभर होती. पुढे जाऊया आपण. यावेळेस आपण 12 आणि 13 ही वचनं आपण वाचूया. तथापि परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि परमेश्वराने मोशेला म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे म्हणणे ऐकेना. परमेश्वर मोशेला म्हणाला, पहाटेस उठून फारो पुढे उभा राहा आणि त्याला सांग, इब्रायांचा देव परमेश्वर असे म्हणतो की माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यांना जाऊ द्यावे.
स्वतः फारो गळव्यांच्या पिडेने त्रस्त झाला असूनही देव आपला सेवक मोशे याच्याद्वारे आपल्या लोकांच्या सुटकेची मागणी करणे चालूच ठेवतो. माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यांना जाऊ द्यावे, हे वाक्य आपण किती वेळा वाचले आहे. देवाची ही विनंती, माझ्या लोकांना जाऊ द्यावे, आपण किती वेळा वाचली आहे. तरीही इस्रायल लोकांना त्या देशातून जाऊ देण्यास फारो नकारच देत होता. त्याचे मन कठीण झाले होते. पुढं आपण जाऊया. 14 ते 17 ही वचनं आपण वाचणार आहोत. नाहीतर या खेपेस मी सर्व प्रकारच्या पीडा तुझ्या हृदयावर, तुझ्या सेवकांवर व तुझ्या प्रजेवर पाठवतो, म्हणजे अखिल पृथ्वीवर माझ्यासारखा दुसरा कोणी नाही हे तुला त्यावरून कळेल. कारण आत्तापर्यंत मी आपला हात उगारून तुझ्यावर व तुझ्या प्रजेवर मरीचा प्रहार केला असता आणि पृथ्वीवरून तुझा उच्छेद झाला असता. तथापि मी तुला आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रगट व्हावे यासाठीच मी तुला राखले आहे. तू अद्यापि माझ्या लोकांशी चढेलपणाने वागून त्यांना जाऊ देत नाहीस काय? देव फारोचा वापर करून आपले सामर्थ्य संपूर्ण पृथ्वीवर प्रगट करणार आहे. हे एक असे उदाहरण आहे जिथे देव मानवावरील क्रोधाचा उपयोग स्वतःच्या स्तुतीसाठी करत आहे. स्तोत्रसंहिता याचं 76 अध्याय 10 वचन म्हणतं, कारण मनुष्याचा क्रोध तुझ्या स्तुतीचे साधन असा होतो. आता आपण 7वी पिढा म्हणजे गारांच्या पिढेचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. यासाठी आपण वाचूया 18वं वचन. पहा, उद्या यावेळेस मी गारांची अशी भयंकर वृष्टी करीन की मिस्री राष्ट्राची स्थापना झाल्यापासून आजवर तशी वृष्टी झाली नाही. मिसर देश हा मुळातच अत्यल्प पर्जन्यमान म्हणजे कमी पाऊस असलेला प्रदेश आहे. येथील वार्षिक सरासरी पाऊस 1 इंचापेक्षाही कमी असतो. देव त्यांना सांगतो की त्यांच्याकडे पाऊस पडणार आहे, पण तो असा पाऊस असेल ज्याची त्यांना मुळीच गरज नाही. थोडं पुढे जाऊया आपण. 19 आणि 20 वचन. तर आता माणसे पाठवून रानातून तुझी जनावरे व दुसरे जे काही रानात असेल ते आण. जी माणसे व गुरे घरी आसऱ्यास न आणल्यामुळे रानात सापडतील त्यांच्यावर गारांची झोड पडून ती मरतील. फारोच्या सेवकांपैकी ज्याला परमेश्वराच्या सांगण्याची भीती वाटली त्याने आपले दास व जनावरे पळवत घरी आणली. ते देवावर विश्वास ठेवतात की नाही हे यावरून स्पष्ट होणार होते. देवाने म्हटले होते, तुम्ही स्वतःला आणि तुमच्या जनावरांना आत घ्या. अनेक लोकांनी देवाच्या शब्दांवर विश्वास ठेवला नाही आणि त्यांना त्या न्यायाचा फटका बसला. देवाने त्यांना एक संधी दिली होती, परंतु त्याने जे सांगितले होते त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा निर्णय मात्र त्यांचाच होता. आजही हीच गोष्ट लागू पडते. पुढे आपण जाऊया. 21वं वचन. आणि ज्याने परमेश्वराच्या सांगण्याची पर्वा केली नाही त्याने आपले दास आणि जनावरे रानात राहू दिली. ही पीडा आयसिस म्हणजे जिचे चित्रण काही वेळा गायीचे मस्तक असलेली देवी म्हणून केली जाते, या देवीच्या विरोधात होती. ही देवी सुपीकतेची देवता असून तिला वायूची म्हणजे हवेची देवी मानली जाते. ती सेट आणि नट यांची पौराणिक कन्या, ओसिरिसची बहीण व पत्नी आणि होरसची माता आहे. असे मानले जाते की आयसिसचे अश्रू नील नदीत पडल्यामुळे नदी दुथडी भरून वाहू लागली आणि तिने जमिनीला समृद्धी व पोषण प्रदान केले. मिसर देशात आयसिस ही एक अत्यंत प्रमुख देवता होती आणि गारांच्या वर्षावाची ही पीडा नेमकी तिच्याच विरोधात होती. येथे ही बाब लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की या पीडेचा परिणाम मानवांवर तसेच प्राण्यांवरही झाला. पुढे आपण जाऊया. 22 ते 25 ही वचनं आपण वाचणार आहोत. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, तू आपला हात आकाशाकडे उगार, म्हणजे सर्व मिसर देशावर गारांची वृष्टी होईल. मिसर देशातील माणसांवर, गुरांवर व शेतातील प्रत्येक वनस्पतीवर ती होईल. मोशेने आपली काठी आकाशाकडे उगारली तेव्हा परमेश्वराने मेघगर्जना व गारांची वृष्टी केली आणि अग्नीचा लोळ जमिनीकडे येऊ लागला. या प्रकारे परमेश्वराने मिसर देशावर गारांचा वर्षाव केला.
ह्याप्रमाणे गारा पडत असता मधून मधून अग्नीचा लोळ दिसत होता. ही गारांची वृष्टी एवढी भारी होती की मिस्री राष्ट्राची स्थापना झाल्यापासून त्यात कोठेही तशी वृष्टी कधी झाली नव्हती. सर्व मिसर देशात माणसे, गुरेढोरे वगैरे जे काही वनात होते त्या सर्वांवर गारांचा मारा झाला. शेतातील सर्व वनस्पतींवर मारा झाला आणि वनातील सर्व वृक्ष मोडून गेले. ज्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही त्यांनी आपल्या संरक्षणासाठी कोणतीही तरतूद केली नाही. देवाने मिस्री लोकांना जो संदेश दिला होता तोच संदेश तो आज जगालाही देत आहे. न्याय येत आहे. काहीच घडणार नाही असे समजून वागत राहणे हे मानवाच्या दृष्टीने शहाणपणाचे लक्षण नाही. नोहाच्या काळात परिस्थिती जशी होती अगदी तशीच परिस्थिती ख्रिस्त जेव्हा पुन्हा न्याय करण्यासाठी येईल तेव्हाही असेल. मिसर देशातील अनेक लोकांनी देवावर विश्वास ठेवला नाही आणि आपल्या त्या अविश्वासाची किंमत त्यांना मोजावी लागली. देवाला तुमच्याकडून केवळ एवढेच अपेक्षित आहे की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा. पुढे आपण जाऊया. 26 आणि 27 वचने आपण वाचणार आहोत. मात्र गोशेन प्रांतात इस्रायल लोक राहत होते, तेथे मुळीच गारा पडल्या नाहीत. तेव्हा फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणून म्हटले, मी या खेपेस पाप केले आहे. परमेश्वर न्यायी आहे आणि मी व माझी प्रजा अपराधी आहोत. फारोने आपल्या पापाची कबुली देण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुढे आपण जाऊया. 31 वचन. त्या समयी जवस व सातू यांचा नाश झाला, कारण सातू निसवले होते आणि जवसाला बोंडे आली होती. 32 वचन आपल्याला सांगते की गहू व काठ्या गहू यांचा नाश झाला नाही, कारण त्यांची वाढ अद्याप पूर्ण झाली नव्हती. बाकी सर्व काही भुई सपाट झाले. हा मिसर देशाच्या अन्न वस्त्रावरील न्याय होता. पुढे आपण जाऊया. 35 वचन. फारोचे मन कठीण झाले व त्याने इस्रायल लोकांना जाऊ दिले नाही. परमेश्वराने मोशेच्या द्वारे असे सांगितलेच होते. देव मिस्री लोकांना जागे करण्यासाठी आणि त्यांच्या खोट्या उपासनेतून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांच्यावर प्रहार करत आहे. लोकांचा नेता असलेला फारो मात्र आपले मन कठीणच ठेवत आहे. प्रियांनो, या ठिकाणी आपण थांबणार आहोत. माझी खात्री आहे की आजचे अध्ययन आपणासाठी पुष्कळ माहिती देणारे ठरले आहे. होय, आम्ही देवावर विश्वास ठेवणे आवश्यकच आहे. परंतु जग आणि जगातील गोष्टी आम्हाला आकर्षित करतात आणि आम्ही करू नये त्या गोष्टी करतो. देवापासून दूर जातो. देव आमच्यावर लक्ष ठेवून असतो. आमच्या आर्त हाकेकडे त्याचे लक्ष असते आणि आम्हाला आमच्या समस्यांतून, त्रासातून बाहेर काढण्यास सदैव तो तयार असतो. काय आम्ही त्या जिवंत देवाला ओळखले आहे? काय आम्ही त्याच्यावर दृढ विश्वास ठेवणारे आहोत? आपण विचार करूया. यावेळेस आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. होय प्रभूजी, आजच्या अध्ययनाच्याद्वारे पुष्कळशी नवीन माहिती तू आमच्या समोर ठेवलीस आणि विशेष करून प्रभूजी तुझ्या लेकरांची तू कशा रीतीने काळजी घेतोस हे देखील बापा तू आम्हाला दाखवून दिलेलं आहेस. होय प्रभूजी, कोणतीही गोष्ट तू आमच्यापासून लपवून ठेवत नाहीस. सर्व काही बापा तू आमच्यासाठी स्पष्ट असं करतोस आणि म्हणूनच बापा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की प्रभूजी तुझी आणि आमची ओळख झालेली आहे. प्रभूजी, या वचनांच्याद्वारे आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येत असताना आमच्यामध्ये कुठे अविश्वासूपण असेल तर प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. कारण आम्ही पाहिलं की ज्यांनी ऐकलं नाही त्यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारे त्रास आलेला होता. होय प्रभू परमेश्वर देवबापा, आम्ही हे जाणून आहोत की तुझ्या आज्ञा पाळणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. होय प्रभूजी, तुझी कृपा तू आम्हाला पुरव की जेणेकरून प्रभूजी आम्ही आमच्या इच्छेने नव्हे तर तुझ्या इच्छेने वागण्याचा आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रयत्न करू. प्रभूजी, हे जीवन तूच आम्हाला दिलेलं आहेस आणि म्हणूनच या जीवनामधून आम्ही तुझ्याकडे पाहत आहोत. तुझ्या वचनांच्याद्वारे बापा आम्हाला तुझी इच्छा समजत आहे आणि म्हणून बापा आम्ही तुला विनंती करतो, ही वचनं आम्हाला नीट कळावीत. आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही त्याचा उपयोग करावा आणि प्रभूजी आमच्या प्रत्येक कृतीच्याद्वारे तुला संतोष होत राहावा
आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. प्रतिदिनी तू आम्हाला वचनांच्याद्वारे जवळ घेऊन शिकवतोस, याच्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभारी आहोत. होय बापा, जितक्यांनी हे वचन ऐकलेलं आहे, हे मार्गदर्शन ऐकलेलं आहे, त्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तू कार्य कर, त्यांचं जीवन बदलवून जाऊ दे आणि प्रभूजी तुझं गौरव आम्हा प्रत्येकाच्या जीवनाच्याद्वारे होत राहू दे, अशी आमची प्रार्थना विनंती तुझ्या चरणापाशी आहे. तू आमची काळजी घेतोस, याच्याबद्दल आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना विनंती करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.
प्रियांनो, आजच्या भागातून आपण पाहिले की देव केवळ सामर्थ्यवान नाही तर न्यायी आणि दयाळू आहे. मिस्रवर आलेली संकटे ही केवळ शिक्षा नव्हती तर देवाकडे वळण्याची चेतावणी होती. पण फारोने वारंवार आपले हृदय कठोर केले आणि देवाच्या आवाजाला नाकारले. आपण हेही पाहिले की ज्यांनी देवाच्या इशाऱ्यावर विश्वास ठेवला त्यांचे संरक्षण झाले. यामधून आपण समजतो की देवाचे वचन ऐकून त्यानुसार चालणाऱ्यांना तो सुरक्षित ठेवतो. या अध्यायातून आपल्यासाठी एक महत्त्वाचा संदेश आहे. देव आपल्याशी अनेक प्रकारे बोलतो, पण त्याच्या आवाजाला प्रतिसाद देणे ही आपली जबाबदारी आहे. कधीकधी जीवनातील घटना, अडचणी किंवा चेतावण्या आपल्याला देवाजवळ आणण्यासाठी असतात. म्हणून आपल्या हृदयाला नम्र ठेवा आणि देवाच्या मार्गदर्शनाला स्वीकारा. जर आज आपल्या जीवनात एखादी कठीण परिस्थिती असेल तर ती देवापासून दूर जाण्याचे कारण नसून त्याच्याकडे अधिक जवळ येण्याची संधी असू शकते. पुढील भागात आपण पाहणार आहोत की मिस्रवर अंधाराचे संकट कसे येते आणि तरीही फारोचा हट्टीपणा कसा कायम राहतो. तोपर्यंत देवाच्या वचनावर विश्वास ठेवा आणि विश्वासाने त्याच्या मार्गाने चालत राहा. प्रभूची कृपा आपल्या जीवनात सदैव भरून राहो. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी. तिसऱ्या पिढीबाबत फारोचे जादूगार म्हणाले की यात देवाचा हात आहे. आजचा प्रश्न, भट्टीतील राख आकाशांत उधळल्याने कोणती पिढा सुरू झाली? ए. गारांची, बी. मरीची, सी. गळवांची, डी. कोणतीच नाही. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.